हाय, मी सोनिया. आज आपण बनवणार आहे बटाटे स्प्रिंग रोल एक वेगळ्या पद्धतीने. चला रेसिपीला सुरुवात करू. 2 बटाटे घेतले, ते आपण उकडून घेऊ. कुकरमध्ये पाणी टाकून घ्या, पण भांड्यामध्ये पाणी टाकू नका, म्हणजे बटाट्यामध्ये पाणी जाणार नाही आणि गिचगिचीत होणार नाही. कुकरमध्ये बटाटा पटकन उकडून निघतो. 15 मिनिटात तर बटाटे उकडूनही झाले. त्याचे साल काढून घेऊ. साल काढून झालेले आहे. हा गावरान लसूण असल्यामुळे मी फक्त हाताने चुरगळला आणि ठेचून घेतला. बटाटे बारीक कापून घ्या आणि हाताने बारीक स्मॅश करून घ्या. आता लसूण टाकलेला आहे, लाल तिखट टाकलेलं आहे, हळद आणि धना पावडर टाकलेलं आहे आणि मीठ. लाल तिखट तुम्ही तुमच्या मुलांना जितपत तिखट लागते तेवढंच घ्या, जास्त घेऊ नका. आणि कोथिंबीर टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या, नाही तर एकीकडे मीठ आणि एकीकडे मिरची असं लागलं नाही पाहिजे. तेल गरम करून घेऊ. मी गव्हाच्या पिठामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे, म्हणजे क्रंचीपणा व्यवस्थित राहतो. चपातीसारखं लाटून घ्या आणि त्याच्यावर फक्त अर्धा भागावरच हे मटेरियल टाकून घ्या आणि व्यवस्थित अलगद हाताने दाबून घ्या. कडेनेही बटाटा जर बाहेर आलेला असेल तर एका हाताने तो आतमध्ये घालून घ्या आणि उभी काप करून घ्या. लहान मुलांपासून तर मोठ्यांना हे सगळ्यांना ह्या आवडीचा पदार्थ आहे. तुम्ही करून पहा आणि मलाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कसे झाले होते. अशा पद्धतीने स्प्रिंग रोल करा आणि कडेने थोडंसं दाबा. जास्त तेल तापून देऊ नका, नाहीतर पटकन ते काळे होतील आणि तळून निघणार नाही. तेल जर तापलेलं असेल तर बारीक गॅस करून करा आणि मग टाका आणि परत गार होऊन नका देऊ तेल फक्त, आणि परत गॅस मोठा केला तरी चालतो किंवा मीडियममध्येच ठेवा. असं तेल निथळून घ्या, म्हणजे तेलही राहणार नाही आपल्यात. बघा कसे मस्तपैकी झालेले आहेत, क्रंची पण होतात आणि खायलाही टेस्टी. मुलं पण आवडीने खातात. आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.